देवाचा देव वैकुंठाला गेले व तुमच्या आमच्या देहाचा उद्धार करून दिला। एवढंच नव्हे तर भक्तीची वाट दाखवली, मुक्तीचं ठिकाण सांगितलं, मोक्षाचं द्वार उघड केलं व जगाचे गुरु झाले। देव मान्य, संत मान्य, जग मान्य, ज्यांचा अधिकार मोठा, वैराग्य मोठं, योग्यता मोठी, असे महामेरू महासंप्रदायाचे कळसस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संतांच्या चरणावर नतमस्तक होणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता विठ्ठला। जगद्गुरु तुकोबाराय अभंगाद्वारे संतांच्या चरणावर नतमस्तक होतात। का होतात, कशामुळे होतात, त्याचं कारण काय, आपण भावार्थ झाल्यानंतर पुढे पाहणारच आहोत। परंतु भावार्थामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हे प्रत्येक संतांच्या चरणावरती नतमस्तक होतात। म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदर जे संत आले त्याही संतांच्या चरणावर नतमस्तक होतात व जगद्गुरु तुकोबारायांनंतरचे जे संत आले त्याही संतांच्या जगद्गुरु तुकोबाराय नतमस्तक होतात। जर एका संतांच्या जगद्गुरु तुकोबाराय नतमस्तक झाले असते तर त्या संताचं नाव तुम्हा आम्हाला या अभंगामध्ये आढळून आलं असतं। पण जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्यांदा अभंगाला सुरुवात करताना चकारमती शब्द वापरलाय। ते म्हणतात श्री संताच्या माथा चरणावरे, जेवढे संत आहेत तेवढ्या संतांच्या चरणावर माझा माथा आहे, म्हणजे माझं कपाळ आहे। नव्याने कपाळच नाही, नवी माथाच नाही तर साष्टांग हे करी दंडवत, त्यांच्या चरणावर मी साष्टांग दंडवत घालतो। का घालतो तर संतांनी या देहावर कृपा करावा, या देहाचा सांभाळ करावा म्हणून विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे आणि वाढवे अंतरी प्रेम सुख। संत मायबापांच्या चरणावर जगद्गुरु तुकोबाराय नतमस्तक होतात, त्यांना दंडवत घालतात व त्यांना प्रार्थना करतात, मी तुमच्या पायापाशी आलोय, आता तुम्ही माझा सांभाळ करा। सांभाळच करा नव्हे, प्रेम द्या आणि कृपा करा। गौरल हे काया कृपेच्या वरसे आणि नोव्हे आणणारसे उद्धरिलो, तुमच्या कृपेशिवाय या देहाचा उद्धार होणार नाही हे जगद्गुरु तुकोबारायांनी संताला उद्देशून म्हटलंय। परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला संताचे चरण प्राप्त झालं की कसं झालं तर तुका म्हणे मज नगडता सेवा पण पूर्व पुण्य ठेवा ओढवला, असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सेवेला सुरुवात करण्याबद्दल 2 मिनिट पर्यंत हात तोंड वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशानिमित्त आलोय, काय करणं, कशानिमित्त पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे। सर्वांना स्रोत असलं, सर्वांना माहिती असलं ते वक्तच काम आहे। 2 मिनिटं सांगून जातो। आज्या ओ बोलणारे मामाचा तळे हे आपलं अंगण नाही हो, तुमच्या चरणात नतमस्तक आहे, बोलू नका वारते वस्तू कोणीही मावशा हो, अजिबात बोलू नका, हे आपलं अंगण नाही, बाळमामाचा तळे बाबा हो, लक्षात ठेवा। हा सेवेला सुरुवात करण्या अगोदर 2 मिनिट परिहार तो म्हणजे वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशानिमित्त आलोय, काय करणं, कशानिमित्त पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे। प्रत्येकाला स्रोत असलं, प्रत्येकाला माहिती असलं तरी वक्त्याचं काम आहे। 2 मिनिटं सांगून जातो की आज्या मेडत कोणशिरस नजीक 52 फटा